हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला दोहा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराज उवाच भगवान भीष्मकसुतां रुक्मिणी मृचराननां राक्षसेन विधानेन उपयेम इति श्रुतम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे परीक्षित राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज अहो भगवान भीष्मकसुतां रुक्मिणी मृचराननां. भीष्मकाची मुलगी रुक्मिणी अत्यंत सुंदर होती. संपूर्ण विश्वामध्ये अशी मुलगी नाही. आणि भगवंतानी तिला पळवून आणलं म्हणे. तिला लग्नामधून पळून आणलं. राक्षसेन विधानेन उपयेमे इति श्रुतम. असं आम्ही ऐकलं की भगवान गोपाल कृष्णाने तिला विवाहामधून पळून आणलं. राक्षस पद्धतीने विवाह केला. विवाहाचे 8 प्रकार आहेत. त्यापैकी ब्राह्म, प्राजापत्य या प्रकारचे विवाह आपण ऐकतो. त्यामध्ये राक्षस विवाह याचा अर्थ पळून आणणे असा आहे. तेव्हा या संबंधी काय कथानक आहे ते मला सांगा बरं. भगवन् छोतुमिच्छामि कृष्णस्यामि तेजसः. आम्ही हे ऐकायला उत्सुक आहेत असं म्हटल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, अरे राजा, त्याचं असं झालं. राजासी भीष्मको नाम. विदर्भाचा भीष्मक नावाचा राजा होता. विदर्भाधिपती होता. त्याला 5 पुत्र होते आणि 1 मुलगी होती. हे 5 पुत्र मोठे होते, ज्यांचे नाव रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्ममाली इत्यादी होते. आणि रुक्मी सगळ्यात मोठा होता आणि सगळ्यात धाकटी रुक्मिणी होती. ती अत्यंत सुंदर, संपूर्ण विश्वामध्ये असं सौंदर्य नाही अशी ही रुक्मिणी. विलक्षण सौंदर्य संपन्न, लक्षणांनी युक्त, गुणांनी युक्त. आणि तिचं वर्णन काय करावं. जे जे लोक भीष्मकाकडे जात असत ते लोक तिच्या सौंदर्याचं वर्णन बाहेर करत असत. आणि असं करत करत भीष्मक राजाच्या मनात असं आलं की आपण ही मुलगी कृष्णाला द्यावी. भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन त्याने ऐकलं होतं. कारण लोक भेटायला येत असत आणि जे लोक भाट ज्याला म्हणतात, स्तुती गायक, वेगवेगळ्या ठिकाणच्या राजांची स्तुती करणारे लोक त्याला भाट म्हणतात. असे लोक यायचे. आज जसे आपल्याकडे अनेक तेलंगी ब्राह्मण येतात, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात, वेगवेगळ्याच्या वार्ता सांगतात. त्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाची स्तुती सगळे करू लागले. आणि भीष्मकाला वाटलं की गोपाल कृष्ण हा जर एवढा चांगला असेल, त्याची एवढी गुणवत्ता असेल, पराक्रम असेल, तर आपण गोपाल कृष्णालाच मुलगी द्यावी मनामध्ये ठरवलं. आणि त्याने आपला विचार मुलांना बोलून दाखवला. मुलं मोठे होते. मुलं म्हणले, सगळेजण म्हणले, बाबा तुम्हाला काही कळत नाही. अहो तुमची साठी बुद्धी नाठी झाली आहे. कृष्णाला राज्य आहे का? कृष्णाला नृपासन आहे का? कृष्णाला छत्र आहे का? म्हणे नाही. आणि मग आपण राजे आहोत. राजाची मुलगी, राजकन्या ही राजाला दिली पाहिजे. कृष्णाला अजिबात द्यायचे नाही. कृष्ण आमचा शत्रू आहे. आपला मित्र जर कोण असेल ते शिशुपाल. शिशुपालाला ही मुलगी द्यायची. आमची बहीण शिशुपालाला द्यावी असं आमचं सगळ्यांचं मत आहे. शेवटी बिचारे भीष्मक काही बोलले नाहीत. ठीक आहे, काही हरकत नाही. रुक्मिणी मात्र हे सगळं ऐकत होती. तिच्या कानावर सगळ्या वार्ता येत होत्या. गोपाल कृष्णाची स्तुती, त्यांचं पराक्रम, त्यांचं रूपवर्णन तिने ऐकलेलं होतं. आणि तिने आपलं मन कृष्णाला अर्पण केलं. मनाने ठरवलं, ज्याला मनोनीत असं म्हणतात. मनोनीत, मनाने ठरवलं की बस आपण लग्न करायचं तर कृष्णाशीच करायचं. कृष्णाला पाहिलं नव्हतं पण ऐकलं होतं. कारण पाहण्याची शक्यताच नव्हती. म्हणून
सगळं गुणवर्णन ऐकलेलं. भीष्मक राजाचं काही चाललं नाही. आणि इकडे शिशुपालाला मुलगी द्यायची म्हणून तयारी सगळी झाली. सगळे लोक लग्नाच्या कामाला लागले आणि रुक्मिणी मात्र तगमग करू लागली. काय करावं. इकडे कृष्णाच्याही कानावरती रुक्मिणीची स्तुती आलीच होती. कारण जसं कृष्णाचं वर्णन हे लोक करत होते तसं रुक्मिणीचे वर्णन करणारे लोक होते. काय हो म्हणे, रुक्मिणीसारखी मुलगी नाही, गुणसौंदर्य संपन्न अशी ही मुलगी आहे. कृष्णालाही वाटू लागलं की आपण रुक्मिणीशी लग्न करावं. म्हणजे रुक्मिणीला कृष्णाबद्दल मनामध्ये इच्छा झाली आणि कृष्णाला सुद्धा रुक्मिणीशी लग्न करावं असं वाटू लागलं. पण सगळा पण फार मध्ये आला. का? अहो सगळ्यांनी विरोध केलेला होता. आता काय करावं. शेवटी तगमग करू लागली. आता परवाच्या दिवशी लग्न. इथपर्यंत वाट पाहिली बरं का. परवाच्या दिवशी लग्न. तिथी काढली, मुहूर्त काढलं. त्यावेळेला संध्याकाळी लग्न लागत असे गोरज मुहूर्तावर. याप्रमाणे संध्याकाळचं मुहूर्त काढलं आणि लग्न ठरवलं. परवाच्या दिवशी लग्न आलं. रुक्मिणी म्हणू लागली आता परवाच्या दिवशी लग्न आहे, काय करावं. आपल्याला काही उपाय नाही. शेवटी निरुपाय झाला. एक ब्राह्मण बुवा रस्त्याने चालले होते. त्या ब्राह्मण बुवाला बोलावलं. सुदेव नाव आहे त्याचं. सुदेव, चांगला देव. ब्राह्मण बुवा त्यांना वरती बोलावलं, नमस्कार केला. महाराज आपलं नाव काय? ते म्हणाले सुदेव. वा वा म्हणे, नाव तर चांगलंय तुमचं. एक माझं काम करायचं. काय काम? गुप्त काम आहे माझं. एवढं पत्र तुम्ही गोपाल कृष्णाला नेऊन द्यायचं. तो म्हणाला हरकत नाही. ताबडतोब द्यायचं. मात्र गोपाल कृष्ण द्वारकेत आहे, तिथं जायचं. रथात बसा आणि द्वारकेत जा आणि द्वारकेतून परत मला निरोप आणा असं म्हणल्यानंतर तो म्हणला हरकत नाही. तो निघाला आणि मोठ्या गुपचूप हे पत्र तिने दिलं. या ठिकाणी नाथ महाराजांनी, संत एकनाथ महाराज म्हणतात, धाडीला स्वभावा लपोनी धाडीला लखोटा. स्वभावा लपोनी, आपल्या भावाला लपून, धाडीला लखोटा आणि स्वभावाला खोटा कोण म्हणे. नाथांची भाषा आहे ती. तेव्हा स्वभावा लपोनी धाडीला लखोटा, स्वभावाला खोटा कोण म्हणे. अहो स्वभावच माणसाचा आड येतो. तेव्हा हा लखोटा धाडला आणि वाट बघत बसली. आता हा ब्राह्मण गेला असेल, काय म्हणत असेल, द्वारकांसह प्रवेशिता. तो मोठा वायू वेगाने गेला. गेल्याबरोबर द्वारकेत गेला. आल्याबरोबर गोपालकृष्णाचं मंदिर. त्यांनी सांगितलं गोपालकृष्ण तेव्हा काही 16,108 स्त्रिया नव्हत्या, अजून लग्नच झालं नव्हतं. कृष्णाचं एकच मंदिर होतं. म्हणजे हे मंदिर आहे, आम्हाला जायला परवानगी आहे. प्रतिहार म्हणजे तिथे असणारे जे नोकर आहेत ते म्हणाले थांबा, आम्ही विचारतो आतमध्ये जाऊन. कृष्णाला सांगितलं ब्राह्मण आले. कृष्णाच्या दारात ब्राह्मणाला मज्जाव नव्हता. ते म्हणाले ब्राह्मण आहे ना, पाठवून द्या, कुणी असू द्या. ब्राह्मण आल्याबरोबर श्रीकृष्ण सुवर्ण मंचकावर बसले होते. काय वर्णन केले भागवतकारांनी. सुवर्ण मंचकावर बसले होते. ब्राह्मणाबद्दल किती आदर होता. ब्राह्मण दिसल्याबरोबर खाली उतरले मंचकावरून. ब्राह्मणाला मंचकावर बसवलं, आपल्या जागेवर बसवलं, त्यांचे पाय धुतले, नमस्कार केला. त्याचप्रमाणे त्यांची पूजा केली आणि तम भुक्तवंतम, विश्रांत, आधी विश्रांती घ्या. इतक्या दुरून तुम्ही आलात, भूक लागली असेल तुम्हाला, जेवा. फळं वगैरे दिले आणि विश्रांती करू दिली आणि मग विचारलं क्वचित विजवर श्रेष्ठ. मग हळूच विश्रांती झाल्यावर कधी बोलावं माणसाने, कधी प्रश्न विचारावेत, याचे नियम आहेत. मग कृष्ण म्हणतात ब्राह्मण बुवा तुम्ही कुठून आलात हो? इतक्या दुरून आलात आणि तुम्ही संतुष्ट आहात ना? आणि जो संतुष्ट आहे तोच खरं सुखी असतो. कृष्णाने तत्वज्ञान सांगितलंय की वर्तते नाती कृथिरेण संतुष्ट मनस सदा. जो संतुष्ट राहतो, जो वसवस करत नाही, त्याला शांती मिळते. जो वसवस करतो, असंतुष्ट आहे, त्याला काही मिळत नाही. संतुष्टो यर्हि वर्तेत ब्राह्मणो येन केनचित. आणि तुम्ही तर ब्राह्मणच आहात. तुम्ही संतुष्टता हे तर तुमचं खरं रत्न, अलौकिक अशा प्रकारचं अलंकार आहे. या दृष्टीने अकिंचनोपी संतुष्ट आहात. ब्राह्मण त्यालाच म्हणतात जो अकिंचन आहे, ज्याच्याजवळ धन नाही पण संतुष्टता आहे. धन असलं म्हणजे माणूस संतुष्ट असतो असं नाही. संतुष्टता ही मनाचा धर्म आहे आणि ज्याच्याजवळ हा संतुष्टता आहे तोच खऱ्या अर्थाने भगवंताचा पायिक होऊ शकतो. क्वचित कुशलम ब्रह्मन.
ठीक आहे ना, सगळं काही ठीक चाललंय, बरं चाललंय? तो म्हणाला हो, सगळं व्यवस्थित आहे. मग आपण कुठून आला सांगा बरं, काय काम आहे आपलं, कोणतं काम आहे सांगा, मी तुमचं काम करायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबर ब्राह्मणाने हळूच लपवलेली चिठ्ठी काढली. बंद केलेलं होतं पाकिट, त्यावर स्टॅम्प मारला होता रुक्मिणीने स्वतःचा, राजमुद्रा मारली होती. असं काही पोकळ दिलं नव्हतं, राजमुद्रा मारलेला, स्टॅम्प मारलेलं, बंद केलेलं पाकिट दिलं आणि त्याने दाखवलं, हे पहा, हे बंद पाकिट, मी उघडलं नाही बरं का, हे बंद पाकिट आहे. कृष्णाला दाखवलं. कृष्ण म्हणाले हो आहे पाकिट, हे रुक्मिणीने तुम्हाला पाठवलंय. असं म्हणल्यावर कृष्ण म्हणाले रुक्मिणीने, हो एवं संपृष्टो ब्राह्मण परमेश थिरा. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात, काय म्हणते रुक्मिणी? ती म्हणाली, अहो रुक्मिणीने हे पत्र पाठवलंय, ते तुम्ही वाचा. असं म्हणल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, ते पत्र तुम्हीच वाचा. ब्राह्मणालाच वाचायला लावलं. ब्राह्मणाला म्हणाले, वाचा तुम्ही, मी ऐकतो. आणि मग मात्र लीलाग्रहित देहेन तस्मै समवर्ण येत, कारण श्रीकृष्णाचं सुद्धा रुक्मिणीकडेच लक्ष लागलेलं होतं. याप्रमाणे रुक्मिणी काय बोलते त्या पत्रातून व्यक्त झालेलं आहे. जणू काही रुक्मिणी बोलू लागलीये. आणि रुक्मिणी बोलते पत्रामधून, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विभरे हरतोंगतापम रूपम दृशां दृशिमतामखिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्तमत पत्रपम मे. हे कृष्णा, हे पत्र नाहीये, या पत्रामध्ये मी माझं मन पाठवलंय. हे पत्र समजू नका, हे शब्द समजू नका, हा कागद समजू नका. हा कागद नाहीये, याच्यात माझं मन, माझं चित्त, मपत्रपम्मे, हे माझं चित्त या पत्राच्या निमित्ताने तुमच्या समोर उघडं केलंय. आज काय चित्र आहे, काय चित्त आहे माझं? श्रुत्वा गुणान देवा, तुमचे गुण मी आजपर्यंत ऐकत आले. माझ्या कानाने तुमचे गुण जेव्हा जेव्हा मी ऐकत होते, ज्या ज्या वेळेला तुमच्या गुणांचं वर्णन मी कानाने ऐकत होते, तेव्हा त्या कानातून हे गुणवर्णन मनामध्ये जात होतं. आणि हरतोंगतापम, सगळं ताप, मग तो आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक सगळ्या प्रकारचा ताप नष्ट होत होता. तुमचं गुणवर्णन ज्या वेळेला मी ऐकत होते, त्यावेळेला मला शांतीचा अनुभव येत होता. अंगातला सगळा ताप नष्ट होत होता. संसारिक, त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा ताप, सांसर्गिक कोणताही ताप माझ्या मनाला शिल्लक राहिला नाही. मन आणि अंग, माझं अंगही शांत व्हायचं आणि मनही शांत व्हायचं. हरतोंग तापम, हरतो अंग तापम, सगळ्या प्रकारच्या इंद्रियाला समाधान लाभायचं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतां ते देवा, या जगामध्ये जर सुंदर कुणी असेल तर फक्त तुम्ही सुंदर आहात. कारण तुम्ही म्हणाल, तू कधी पाहिलं मला? हो, मी ऐकलं तुमचं वर्णन, तुमचं वर्णन मी ऐकलं आणि म्हणून असं लक्षात आलं की तुम्ही भुवन सुंदर आहात. सगळ्या भुवनात मध्ये, सगळ्या जगामध्ये सौंदर्य जर एक असे कोणतं असेल तर तुमचं. आणि म्हणून निर्विश्य कर्ण विबरे, जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा माझ्या कानाच्या माध्यमातून तुम्ही माझ्या मनात प्रवेश केला आणि मनामध्ये स्थिर झालात. रूपम दृशाम, आणि खरा लाभ कोणता आहे तर तुमचं रूप पाहणे हा लाभ आहे. तुमचे गुण तर मी ऐकले, पण आता माझी इच्छा आहे तुमचं रूप पाहावं. रूपम दृशाम, माझ्या दृष्टीने तुमचं रूप पाहावं आणि त्याच्यातून अखिलार्थ लाभम, सगळा लाभ, सगळा संतोष डोळ्याच्या माध्यमातून मी घ्यावा. अर्थात तुमचं दर्शन व्हावं. मी ऐकलंय तुमचं रूप, गुण ऐकलेत, पण दर्शन झालं नाही. देवा, तुमच्या दर्शनाची इच्छा आहे. त्वयच्युता विशती, आणि तुम्ही माझ्या अंतःकरणात प्रवेश केलाय. आता अंतःकरणात तुम्ही गुणरूपाने प्रवेश केलाय, शब्दरूपाने प्रवेश केलाय. त्या चित्तामधून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाहीत. का आत्मा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयोद्रविण धाम विहात्मतुल्यम. आणि हे भगवंता, हे मुकुंदा, माझं ज्ञान, माझी विद्या, माझं गुण, माझं सौंदर्य, माझा जो राजकुल आहे, याला योग्य जर कुणी असेल तर फक्त तुम्ही आहात, बाकी कुणीच योग्य नाही. महती कुलशील रूप, माझ्या कुलाला, माझ्या शीलाला, माझ्या रूपाला, माझी विद्या, माझं ज्ञान, माझी संपत्ती, या सगळ्याला तुल्य रूप जर कुणी असेल तर फक्त तुम्ही, बाकी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. धीरापतीम कुलवती नवरणीत कन्या. आणि म्हणून तुम्ही मला या लग्नामधून घेऊन जा. देवा, वेळ फार कमी आहे.
काले नृसिंह नरलोक मनोभिरामम. तुम्ही नृसिंह आहात. तुम्ही सगळ्या जगामधल्या पराक्रमाने श्रेष्ठ दर्जाचा सिंह जसा असावा त्याप्रमाणे तुम्ही सिंह आहात. तन्मे भवान खलु वृत्त पतिरंग जाया. मी तुमची पत्नी होण्याची माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला माझं शरीर, माझा देह, माझं मन सगळं अर्पण केलं. या ठिकाणी मुद्दा असा आहे की आपण देवाला सगळं देतो. आपण देवाला सगळं देतो, सर्व देतो, पण सर्वस्व देत नाही. धुंडा महाराज म्हणतात की सर्वस्व आपण देत नाही. सर्व देतो पण सर्वस्व, स्वतःचं स्वत्व मात्र कायम ठेवतो. मी आहे ना, अरे मी कशाला, तू देवाचा का होत नाही, देव माझा मी देवाचा, अशी जर अवस्था झाली तर ती सर्वस्वार्पण वृत्ती झाली. रुक्मिणी म्हणते देवा मी तुम्हाला सर्वस्वार्पण केलंय. महात्मार्पितश्च भवतोत्र. मी माझा आत्मा, मी माझा देह, माझं मन सगळं तुम्हाला अर्पण केलंय आणि आता तुमच्याच हातात माझं रक्षण करण्याचं. हे प्राणवल्लभा, आता महावीर आणि हे तुम्हाला सांगून ठेवते. आता एकीकडे श्रीकृष्णाला समर्पित झालीये, शरण आलीये, दुसरीकडे कृष्णाचा पराक्रम कृष्णाच्या लक्षात आणून देते. देवा हा वीर भाग आहे. मी म्हणजे एका राजाची मुलगी आहे, राजकन्या आहे, संपूर्ण विश्वामध्ये सुंदर आहे. माझ्याकडे पाहण्यासाठी हजारो राजे लोभित होत असतात, परंतु मी तुम्हाला चित्त अर्पण केलंय. माझ्यासारख्या वीरभाग, मी एका वीराचीच कन्या आहे, तेव्हा अशा वीराची कन्या वीराची पत्नीच व्हायला पाहिजे. ती सामान्य माणसाची पत्नी होता कामा नये. चैद्य आहारात जर मला प्राप्त करायचं तर पराक्रमच दाखवावं लागेल. तुम्ही पराक्रम दाखवून मला या ठिकाणी घेऊन जा. का तर महावीर भागमभिमर्शतु चैद्य आहारात. चैद्य शिशुपाल हा एखाद्या बकऱ्याप्रमाणे, मेंढ्याप्रमाणे, लांडग्याप्रमाणे, आणि तुम्ही सिंह आहात, तेव्हा सिंहाचा भाग सिंहानीच नेला पाहिजे. कुत्र्यानी कोल्ह्यानी नेता कामा नये. कावळ्याने पुरोडाश नेला तर तो पुरोडाशाचा अपमान आहे. पुरोडाश हा अग्नीलाच समर्पण झाला पाहिजे, तसा वीराचा भाग वीरानेच नेला पाहिजे. चैद्य हा शिशुपाल हा उपयोगाचा नाहीये, कारण तो शेवटी बंधनकारक आहे. तो संसार आहे, मला संसारात जायचं नाही. झड करी झड घाली धाव पंचाननारे, तुझं बिनमद नेती जंबुकी वासनारे. समर्थ रामदास स्वामींनी हाच आशय प्रगट केलेला आहे. झड करी झड घाली धाव पंचाननारे. पंचानन म्हणजे सिंह. तेव्हा जेव्हा पंचानन सिंहाचा आवाज ऐकला जातो तो तववरी रे तववरी जंबूक करी रे गर्जना. तुकाराम महाराज म्हणतात तववरी रे तववरी जंबूक करी रे गर्जना. तोपर्यंतच जंबूक, कोल्हे, कुत्रे ओरडतात. कुठपर्यंत? जब त्या पंचानना देखील नाही रे बाप. जोपर्यंत सिंहाला पाहिलं नाही तोपर्यंत. तेव्हा तुम्ही सिंह आहात. आणि त्या ठिकाणी हेही सांगितलंय काय की मी आतापर्यंत नियम केलेत, व्रत केलेत, दान केलेत, धर्म केलेत. मागच्या जन्मात कृष्ण काही एका जन्मात मिळत नसतो हे सांगायचे तिला, की एका जन्माच्या पुण्याने कृष्ण लाभत नसतो. कृष्ण लाभायचा असेल तर त्याला हजारो जन्माची पुण्याई लागते. माऊली सुद्धा म्हणतात की माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प. मी हजारो कल्प सत्य बोलत आलो म्हणून मी ज्ञानेश्वरी लिहू शकलो. त्या या ज्ञानेश्वरीची जी भाषा आहे किंवा त्यातलं म्हणजे काव्य आहे ते आज अमर अजर का झालं तर माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प. तया फळाचे महाद्वीप लाधली प्रभू. त्याप्रमाणे ती म्हणते की देवा पूर्तेष्ट दत्त नियम व्रत देव विप्र गुरुवर्चनादि विरलम भगवान परेशा. मी जर पूर्वीच्या जन्मात काही दान केले असतील, धर्म केले असतील, कर्म केले असतील, उपासना केली असेल, गुरुची सेवा केली असेल, अग्नीची सेवा केली असेल, नियमव्रत केले असतील तर देवा तू मला पावशील. जर याचा अर्थ असा की तिने केलेच आहे आणि म्हणून हजारो जन्माचं फळ जर कोणतं असेल तर भगवंताचा लाभ. आराधितो यदि गदा दैत्य पाणी गृह्णा तुम्ही नमदोन्ये. आणि म्हणून दमघोष हा शिशुपाल म्हणजे बंदीवास आहे. शिशुपाल बंदीवास श्री. आणि म्हणून कुत्र्याचा हा
भाग सिंहाचा आहे, तो कुत्र्याने नेऊ नये. श्वभाविनी म्हणजे तो वहने विदर्भान गुप्त समेत प्रतरामी परितः. आता तुम्ही म्हणाल की तू म्हणतेस एवढं सगळं, मला घेऊन जा, लग्न आहे तुझं, मी कसं घेऊन जाणार? तू तर अंतःपुरात आहेस, तू आतमध्ये असशील आणि अंतःपुरात यायचं तर मला अवघड नाहीये, परंतु तुझ्या बांधवांना मला मारावं लागेल आणि ते तुला आवडणार नाही. तुझ्या भावांशी मला युद्ध करावं लागेल, तुझ्या भावाला ठार मारावं लागेल, कारण त्याशिवाय तुझी सुटका कशी होईल? तुमचा मनात असा प्रश्न असेल ना, तर थांबा मी सांगते. अंतःपुरांतरचरीम निहत्य बंधुम. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या भावाला मारावं लागेल आणि ते योग्य नाही, तर मग मला कसं आणायचं? मी तुम्हाला सांगते उपाय. पूर्वेद्युरस्ती महती कुलदेवी यात्रा. हे पहा, लग्नाच्या आदल्या दिवशी आमच्याकडे पद्धत अशी आहे की देवीच्या दर्शनाला या मुलींनी जायचं असतं, वधूने जायचं असतं. आणि देवीचं देऊळ गावाच्या बाहेर आहे. त्या ठिकाणी दर्शनाला हे पार्वतीचं देऊळ आहे, अंबिकेचं देऊळ आहे. त्या अंबिकेच्या दर्शनाला ही तुळजाईचं मंदिर होतं. हे तुळजाईचं मंदिर हे गावाच्या बाहेर आहे. तिथे दर्शन घेण्याची आमची पद्धत आहे. वधूने ते दर्शन घ्यावं आणि मग दुसऱ्या दिवशी लग्न लागतं. तर तेवढा एक तुम्हाला तेवढी एक वेळ आहे. या वेळेला मी देवीच्या दर्शनाला गेलेली असेल, त्या वेळेला तुम्ही या आणि मला घेऊन जा. कसं? वीर्य शुल्काम, आपला पराक्रम दाखवा आणि घेऊन जा. माम राक्षसेन विधिनो दुहवीर्य शुल्काम, तुम्ही मला पळवून घेऊन जा. आणि म्हणून या यात्रेच्या वेळेला तुम्ही जर उपस्थित राहिलात तिथे, तर माझी तुमची भेट होईल, अन्यथा मला शिशुपालाच्या बंधनात अडकावं लागेल. पूर्वेद्युरस्ती महती कुलदेवी यात्रा यस्यांबरी नवधुर गिरिजा मुपेयात यस्यांग्री पंकरजस्न परम महांतो वाचनद्युपामृत तमोपहत्याई. याप्रमाणे श्रीकृष्णाने ऐकलं आणि शेवटी लिहिलं, देवा जर तुम्हाला उशीर झाला, तुम्ही आला नाहीत वेळेला, आता परवा दिवशी माझं लग्न आहे, तुम्ही जर आला नाहीत वेळेला, मला घेऊन गेला नाहीत, तर काय करशील? तुम्हाला असं वाटेल की ही लग्न करेल शिशुपालाशी. नाही करणार. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन, 100 जन्म घेईल, पण मी तुमच्याशीच लग्न करीन. याला म्हणतात निश्चय. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय काय? हा निश्चय महामेरू सारखा निश्चय, निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधार. याप्रमाणे हा निश्चय हा सर्वात श्रेष्ठ असतो. काही झालं तरी बस तुमच्याशीच लग्न करील. 100 जन्म भेट, मला 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण मी करील तर तुमच्याशीच लग्न करील, अन्यथा लग्न करणार नाही. ब्राह्मण, एवढं सगळं ब्राह्मणांनी वाचून दाखवलं. कृष्ण शांतपणाने ऐकत होते आणि मग म्हणाले, इत्तेते गुह्य संदेशा देवमया होता. देवा, हा गुह्य संदेश आहे. तुमच्या समोर मी पाकिट उघडून दाखवलं, त्यावर मुद्रा मी आधी उघडलं नव्हतं, तुमच्या समोरच उघडलंय. हा गुह्य आहे, बाकी कुणालाही माहित नाही. बिमृष्य करतो यत्रा क्रियताम तदनंतरम. आणि हे ऐकल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात, ब्राह्मण बुवा, तुमचं म्हणणं मी ऐकलं, रुक्मिणीचं शब्द मी त्या पत्रामधून ऐकले. आता ब्राह्मण बुवाच्या हातात हात घातला. भगवंतानी त्याला हस्तांदोलन केलं ब्राह्मणाच्या हाताला. वारे वा, योग्य माणूस तिने निवडला आणि माझ्यासमोर तुम्ही आणलं. प्रगृह्य पाणीना पाणी. आणि हसले. प्रहसन निदम अब्रवीत. हसत हसत बोलू लागले. भगवान म्हणतात, तथाहमपि तच्चित्तो निद्रांजन निशी. ब्राह्मण बुवा, मी सुद्धा हे ऐकलं होतं की रुक्मिणी माझ्यावरती आसक्त आहे, आणि रुक्मिणीचं सुद्धा गुणवर्णन मी ऐकलं होतं. त्या दिवशीपासून माझा डोळ्याला डोळा नव्हता. कृष्ण स्वतः सांगतो, त्या दिवशीपासून मला काही झोप आली नाही. का? तर रुक्मिणीच माझ्या डोळ्यासमोर दिसू लागली. आणि रुक्मिणीची स्थिती हीच होती. रुक्मिणीला सुद्धा डोळ्याला डोळा लागत नव्हता. वर्णन असं केलेलं आहे एका काव्यामध्ये की रुक्मिणीने जेव्हा झोपली, तर झोपल्यानंतर सुद्धा तिला कृष्ण दिसायचे. आणि ती काय करायची? एक हातू उसाशी घातीला, दुसरा हृदयावरी ठेविला. नरेंद्र नावाचा कवी आहे, मराठीतला पहिला आद्य नरेंद्र, त्याने महाकाव्य लिहिलं.
जो यादवांच्या दरबारामध्ये होता, हा नरेंद्र कवी, यांनी काव्य लिहिलं रुक्मिणी स्वयंवर नावाचं आणि राजाला वाचून दाखवलं. राजाला एवढं आवडलं, तो राजा म्हणाला यातलं हे सगळं काव्य माझ्या नावावर कर, यातल्या प्रत्येक ओवीला मी तुला एक एक मोहरा देईन, प्रत्येक ओवीला एक मोहर. तेव्हा हा यादव राजा रामदेवराव यादव, नरेंद्राने हात जोडले, ना राजे हो, नाही जमणार राजा, माझं काव्य माझ्याच नावावर राहील, ना राजे हो, आमुची या कवी कुळा कलंक लागेल की, आमच्या कवी कुळाला कलंक लागेल. लोक म्हणतील कवी असेच असतात, पैसे दिले की आपलं काव्य लोकांच्या नावावर नेऊन देतात. संध्याकाळी आला, भावाला सांगितलं सगळं काव्य लिहायचं, उतरून काढलं दुसऱ्या ह्याच्यात आणि तिथून जे पलायन केलं ते महानुभाव पंथात दाखल झाले, चक्रधरांच्याकडे आले, राज्याची नोकरी सोडली, हे सांगायचंय मला. तेव्हा त्याच्या काव्यामध्ये वर्णन केलेलं आहे. एक हात उसाशी घातीला, दुसऱ्या हृदयावरी ठेविला. म्हणले एक हात उशाला आणि दुसरा हृदयावर का ठेवला? ते म्हणे हृदयामधला कृष्ण निसटाईल म्हणून, अहो झोपेमध्ये कृष्ण निघून जाईल, त्यामुळे हृदयावर हात ठेवला. ही कवीची कल्पना आहे. सांगायचं तात्पर्य असं की रुक्मिणीची अवस्था तशीच झालेली होती आणि कृष्णाची तीच झालेली होती. याप्रमाणे श्रीकृष्णाच्या या अवस्थेचं वर्णन ते करतात. वेदाहम रुक्मिणा. आणि मला हे माहिती आहे, ब्राह्मणाला म्हणतात की रुक्मिणीचा भाऊ माझा द्वेष करतोय, बाकीचे सगळे भाऊ माझे द्वेष करतात, द्वेषांना मोहत्वाहो निवारित. आणि माझ्याशी लग्न तिच्या वडिलांनी जुळवलं होतं, पण यांनी मोडलं, हे मला ऐकून माहित आहे. मला सगळ्या गोष्टीची मी कल्पना मला आहे. तेव्हा तामानिश उन्मथ्य, तुम्ही जा आणि रुक्मिणीला सांगा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी बरोबर येणार आणि तिचं कार्य परिपूर्ण करणार. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, याप्रमाणे श्रीकृष्णाने रात्रीच दिवस सुद्धा उजाडायची त्यांनी वाट पाहिली नाही. ताबडतोब आपल्या दारुकाला बोलवलं, सारथ्याला बोलवलं. तेवढे रात्रीच कशाला, सकाळी 4 वाजताच लोक उठायच्या आत आपण जावं लागतं. महत्वाचं काम करायचं असेल ना तर लोकांचे दरवाजे रांगोळ्या काढायच्या आत जायचं. का? पत्ता लागू नये कोणाला, कुठे गेलेत काय गेलेत. कृष्ण तर त्याप्रमाणे श्रेष्ठच होते या सगळ्या कुशल गोष्टीमध्ये. श्रीकृष्णाने सकाळीच ब्राह्ममुहूर्तावर सगळे झोपेत असतानाच कृष्ण यांनी दारुकाला बोलावलं आणि घोडे या ठिकाणी रथाला जोडले. शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक असे 4 घोडे जोडले आणि ब्राह्मणाला सांगितलं तुम्ही बसा रथात, तुमचा रथ येऊ द्या मागून, तुम्ही माझ्यासोबत चला. ब्राह्मणाला आपल्या सोबत घेतलं, कारण या ठिकाणी जिथे जायचंय कुंडिनपुराला, हे तो रस्ता माहीत पाहिजे ना, कुठपर्यंत जायचं, कसं जायचं, जवळचा रस्ता कोणता माहीत पाहिजे. तेव्हा ब्राह्मणाला सोबत घेतलं आणि ब्राह्मणाचा रथ ब्राह्मणाने जसं पाठवून दिला आणि इकडे श्रीकृष्ण आणि ब्राह्मण हे दोघेही आले. अनर्थात एका रात्रीनं, एका रात्रीत अनर्थ देशाला आले. अनर्थ देश बलराम दादाची सासूरवाडी आहे, तिथली मुलगी होती ही रेवती. अनर्थ देशाला आले. अनर्थ देशाहून विदर्भ नगराला आले. ते म्हणतात एका रात्रीमध्ये भगवान तिथं आले आणि कुंडिनपुरामध्ये प्रवेश केला. आल्याबरोबर ब्राह्मणाला सांगितलं आता तुम्ही जा, मी माझ्या ठिकाणी जातो, जिथं माझी व्यवस्था केली उतरायची तिथे जातो, तुम्ही जा. इकडे रुक्मिणी त्रस्त होती, पितृन देवान समभ्यर्च, ती वाट पाहत होती. सगळे पूर्ण गाव सजवलं होतं, सगळीकडे पताका लावलेल्या होत्या, सोन्याच्या पताका, तोरणं लावलेले, त्याप्रमाणे चंदनाचे सडे टाकलेले, पुरम समृष्ट संसिक्त मार्ग रथ्या चतुष्पथम, चौक असो, गल्ल्या असो, मोठमोठे राजपथ असो, सगळीकडे सुगंध सुटलेला होता. चित्र, ध्वज, पताका यांनी संपूर्ण गाव, शहर सगळं अलंकृत केलेलं होतं. गंध माल्याभरणैर, सगळीकडे मोठमोठे कदली स्तंभ लावलेले होते, कुंभ भरून ठेवलेले होते. त्याप्रमाणे चमचम चमचम माळा चमकत होत्या. गुरु, धूप, दीप हे सगळ्यांचा वास सगळीकडे येत होता, धुपाचा वास. पितृन देवान समभ्यर्च, इकडे रुक्मिणीच्या घरी सर्व तयारी जय्यत झाली, देव ब्राह्मण झाला. पितृन देवान समभ्यर्च म्हणजे देव ब्राह्मण झाला. त्याप्रमाणे ग्रहमक झाला, ग्रहमकही केला, देव ब्राह्मणही केला, विप्रांश विधिवन नृप आणि स्वस्ती पुण्य वाचन झालं. सगळे ब्राह्मण जमा झाले, सर्वांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. सुस्नार्दम जुनीम कन्याम. आणि इकडं रुक्मिणीचं लक्षण आहे, अहो एक 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 विधी व्हायला लागले, अजून ब्राह्मणाचा पत्ता नाही. काय करावं? ब्राह्मण पाठवलाय, त्याला रस्ता सापडला असेल का, द्वारका सापडली असेल का, कृष्ण काय म्हणले असतील, कुठं अडकून पडलाय,
कृत कौतुक मंगुलाम, आणि सगळीकडे नुसता मंत्रघोष चाललेला, आणि हिच्या मनामध्ये तरफड सुरू झाली. हिरण्यरूपे वासून तिलांचे गुणमी श्रीदान, ब्राह्मणाला दान धर्म वगैरे केला. मंत्रज्ञ आले आणि या वेळेला श्रीकृष्ण आल्याची वार्ता लोकांना लागली. ब्राह्मण तेवढ्यात आल्याबरोबर ब्राह्मण रुक्मिणीला जाऊन भेटला, गुप्त भेटला. रुक्मिणीने पाहिल्याबरोबर आनंद वाटला. वा वा वा, ब्राह्मण बुवा आलात का? भगवान रामो. ब्राह्मणाने सांगितलं कृष्ण आलेत बरं का. आले. इतका आनंद झाला की आता काय करू आणि काय नाही. ती म्हणाली ब्राह्मण बुवा, तुम्हाला काय देऊ मी? तुम्हाला काही दिलं तरी कमीच आहे, किती धन दिलं तरी ते कमीच आहे, कारण माझा आनंद या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नमस्कार केला, धन वगैरे दिलं, आपल्या गळ्यातला रत्नहार काढून दिला. आणि नंतर कृष्ण कुठे विचारलं म्हणे, जिथं जानोसा दिलेला आहे, बाहेरचे आलेले पै पाहुणे यांच्यासाठी एक व्यवस्था केलेली होती, तिथं कृष्ण थांबले. गावातल्या लोकांना कळलं कृष्ण आलेत. पाहिले नाही लोकांनी, पण कृष्ण आलेत म्हटल्याबरोबर सगळे म्हणले, अहो कृष्ण आलेत म्हणे, कृष्ण आलेत. कुठे हो? कोणाला काही दिसेना. त्या ठिकाणी कृष्ण आणि राम, मग राम बलराम दादा हे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. रेवती म्हणते, अहो बलराम दादाला म्हणते, अहो कृष्णाचा रात्री त्यांचा दिवा बंद दिसला. म्हणले का हो? म्हणले कृष्ण अजून उठला नाही, कृष्णाचा दिवा आणि दरवाजा तो उघडा आहे, दिवा बंद आहे, काय कारण आहे? पाहिलं तर कृष्ण नाही. अरे कृष्ण मंदिरात नाही, कुठे गेले? सकाळी ते दिसले नाही, रात्रीच गेले की काय? आणि मग बलराम दादाला कळलं की अरे रुक्मिणीचं लग्न आहे आणि यासाठी कृष्ण गेले असले पाहिजेत. तिथे कदाचित संघर्ष होईल, भांडणं होतील. कृष्ण एकटेच गेले, सैन्य बरोबर नेलं नाही, आपण जावं. म्हणून बलराम दादा सैन्यासह तिथे आले. बलराम दादा आणि कृष्ण या दोघांना एका ठिकाणी जानवसा दिलेला होता, तिथे थांबले. त्या काळात पद्धत अशी होती की सगळ्यांचाच मधुपर्क करायचा. जे जे पायी पाहुणे येतील त्यांची पूजा करायची, मधुपर्क करायचा आणि त्यांना अंदण द्यायचं प्रत्येकाला, कुणी असो. ज्याप्रमाणे आता फक्त आपण बराचच मधुपर्क करतो, त्यावेळेला सर्वांची करत असतो. याप्रमाणे मधुपर्कासाठी कृष्ण आल्यावर जी लोकांची झुंबड कृष्ण पाहायला, आणि लोक म्हणू लागले, वा वा वा, अहो काय जोडा आहे म्हणे, हा काय जोडा आहे. पहा कृष्ण कसा दिसतोय, किती सौंदर्य संपन्न आहे, काय लावण्य, काय पराक्रम आहे. अरे अरे अरे, हाच खरा योग्य जोडा होता. योग्य जोडा हाच, ज्याच्याशिवाय. आणि हा शिशुपाल हा जोडा काही योग्य नाहीये. खरं म्हणजे कृष्ण हाच हिचा पती व्हायला पाहिजे आणि रुक्मिणी कृष्णाची पत्नी व्हायला पाहिजे. हे काही योग्य जोडा नाहीये म्हणले. खरा जर योग्य कोणाचा, या दोघांचाच खऱ्या अर्थाने विवाह व्हायला पाहिजे असं सगळे बोलू लागले. इकडे रुक्मिणीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तिचा डावा हात भुजा ही फुरफुरू लागली, म्हणजे काहीतरी मंगल होणारे शुभकारक अशा प्रकारचा संकेत आहे. वाम उरोर भुजो नेत्र, डावा हात, डावा डोळा हा फडफडू लागला. ती म्हणाली, नक्की भगवान गोपाल कृष्ण म्हणल्याप्रमाणे आपल्याला घेऊन जाणार, कारण मला शुभ संकेत होऊ लागलेला आहे. आणि मग न पश्यंती ब्राह्मणाग्र्य, याप्रमाणे अनुग्रहान तू गृह्णातु वेदव्यापाणी मच्युता. हा इकडे असेव भार्या भवतुम, सगळे लोक म्हणू लागले याचीच पत्नी व्हायला पाहिजे रुक्मिणी. परंतु काय करावं, या बाकीच्या लोकांनी मात्र शिशुपालाला द्यायचं ठरवले. एवं प्रेम कलाबद्ध वदंती स्म पुरो कसा. लोक बोलू लागले. आता लोकांच्या तोंडाला काही धरता येतं का? गायंतश्च सुवंतश्च. मग काय, आता रुक्मिणी निघाली दर्शनाला, अंबिकेच्या दर्शनाला गावाच्या बाहेर जाऊ लागली. सगळ्या लोकांना कळलं, वा कृष्ण आलेत बरं का, कृष्ण आलेत, जागृत राहा. सगळे म्हणले, हो आम्ही तयार आहेत. हे पहा सगळ्या बाजूनी सगळे मोठमोठे सैन्य तयार ठेवा, हत्ती, घोडे, रथ, पायांजळ, त्याचप्रमाणे तलवार चालवणारे, बाण चालवणारे सगळे तयार पाहिजेत. कोणत्याही बाजूला कृष्ण येईल आणि घेऊन जाईल, तयार राहा. ते म्हणले, हो आम्ही सगळ्या बाजूनी काय करा, रुक्मिणीच्या भोवती सगळे गोल थांबा, त्याला कड केल्यासारखं. आणि मग रुक्मिणीला हळूहळू जाऊ द्या, तुम्ही हालायचं नाही. मात्र कृष्ण येईल आणि पळून नेईल. त्याला चोरीचा फार नाद आहे लहानपणापासून, तो काय चोरेल सांगता येत नाही. आता रुक्मिणी सुद्धा चोरून नेईल ना. आम्ही असला काय नेईल म्हणे. गुप्ता राजभटा शूरही, मग मोठे शूरवीर त्या ठिकाणी नेमले. हातामध्ये धनुष्य होते, बाण होते, तसेच तलवारी होत्या.
आणि मृदंग शंख पणव, मग मृदंग वाजू लागले, शंख वाजू लागले, पणव वाजू लागले, गोमुख वाजू लागले, मोठा महोत्सव सुरू झाला. आणि ही मात्र मनामध्ये भगवंताचं स्मरण करत होती, कृष्णाचं स्मरण करत. पद्भ्याम विनिरजो द्रष्टुम भवान्या पाद पल्लवम. हळूहळू हळू पावलं टाकत 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 ती देवीच्या दरवाजापर्यंत आली. आता देवीचे या दरवाजाचे पायऱ्या चढू लागली. चढता 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 भगवती देवीला मनापासून नमस्कार केला. कन्या चांतपुरा प्रागात भटेर गुप्तांबे कालयम. आणि सगळे भट, भट म्हणजे शूरवीर, भट म्हणजे भट नाही शूर, सगळे शूर आजूबाजूनी सगळे नेमलेले होते. काही गुप्त होते, काही लपून बसलेले होते, काही प्रगट होते. पद्भ्याम विनिर्यो द्रष्टुम. आणि रुक्मिणी हळूहळू चालत होती. गुप्ता राजभटे शूरही सन्नद्धैरुता धैही. मृदंग वाजत होते, मोठा मोठा आवाज येत होता. संपूर्ण गाणे बजावणे चाललेले, मंत्रघोष चाललेले, नानोपहार बलिभीर. आणि या देवीला अर्पण करण्यासाठी हार, नारळ हे सगळे सोबत तिने तिच्या दासी ज्या होत्या सोबतच्या, त्या दासींच्या सोबत दिलेल्या होत्या. वस्त्र अलंकार प्रावरण सगळे देवीला समर्पित करण्यासाठी दिलेले होते. परिवारे वधूम जगमो सुतमागदबंदिना. आली देवीच्या देवळापर्यंत आली. आसाध्य देवी सद्रम धौत पादकरांबुजा. मग पाय धुतले, हात धुतले आणि डोळ्याला पाणी लावलं आणि उपस्पृश शुचे. कारण आपण रस्त्याने आलो, देवीचं तसं दर्शन कसं घ्यायचं म्हणून उपस्पृश म्हणजे डोळ्याला पाणी लावलं, हातपाय धुतले आणि प्रविशांबकाम अंबिकेच्या देवळामध्ये गाभाऱ्यात प्रवेश केला. तातो प्रभयशो बालम विधिज्ञा विप्रयोषिता. तिथे मोठमोठ्या वृद्ध वृद्ध बायका बसलेल्या होत्या, ज्यांना आपण पतिव्रता स्त्रिया म्हणतो. अशा सौभाग्यवती जुन्या बायका, केस पांढरे झालेले, माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे की ह्या सगळ्या स्त्रिया कशा असतात, त्यांचे शब्द खरे होतात. ज्या पतिव्रता असतात त्यांचे शब्द खरे होतात. म्हणून वृद्धाप्य का, पतिव्रते आले वृद्धाप्य का असं वर्णन केले माऊलींनी. पतिव्रतेला जर वृद्धाप्य आलं, वृद्ध पतिव्रता असेल तर तिचे शब्द खोटे ठरत नाहीत. नाद ब्रह्म मूर्तले गंगा पया सळले, पतिव्रते आले वृद्धाप्य का असं वर्णन केलेलं आहे. भवानीच्या पुढे आली आणि नमस्कार केला. तिला संपूर्ण नारळ, हार, फुलं, खण, कपडा, साडी, ओटी सगळं अर्पण केलं. ताम वै प्रभयशो बालम विधिज्ञा विप्रयोषिता. भवानी वदयान चक्रू. आणि भवानीला रुक्मिणी म्हणते, हे भवानी आई नमस्ते त्वांबिके भीक्षणम. हे देवी तुला नमस्कार असो. भूयात पतिर्मे भगवान. भगवान गोपाल कृष्ण माझा पती व्हावा, म्हणजे आपल्या मनातली इच्छा प्रगट केली. भूयात पतिर्मे भगवान कृष्ण तदनुमोदताम. पण तदनुमोदताम, तुझ्या अनुग्रहाने, तुझ्या कृपेने भगवान गोपाल कृष्ण माझा पती व्हावा. हात जोडले, गंध अक्षता वगैरे अर्पण केल्या आणि मनोमन डोळे झाकले. सगळेजण बाहेर नमस्कार करते, दर्शन घेते, ओटी भरते. आता या वेळेला जरी सगळे सैनिक सोबत असले, ते काही गर्भगृहात थोडी जाऊ शकतात, बाहेरच थांबले होते. इकडे नानोपहार बलिभी, सगळे उपहार दिले. त्या ठिकाणी प्रदीपावलिभी, दिवे ओवाळले, अनेक निरांजनी ओवाळल्या आणि विप्रस्त्रिया पतिमस्तथा. मग विप्रस्त्रियांना नमस्कार केला. अनेक ब्राह्मणांच्या स्त्रियांना, वृद्ध असणाऱ्या स्त्रियांना, सौभाग्यवतींना नमस्कार केला. त्यांनी त्या रुक्मिणीच्या पदरामध्ये, ओटीमध्ये काही निर्माल्य दिलं, त्याचप्रमाणे काही फळं दिले आणि सांगितलं तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्यांनी सांगितलं तसे स्त्री असता प्रदू शेषा मयुरा शेषा ते देवे नमश्चक्रे शेषान दुर्गृह बधू. तुझ्या मनातली इच्छा परिपूर्ण हो, असाच आशीर्वाद दिला. तिच्या मनातली इच्छा तिने देवीला प्रगट केलेलीच होती आणि देवीच्या सगळ्या सौभाग्यवतीच्या तोंडून बोलली, हा त्याचा अर्थ आहे. ताम देवी माया निभवीर मोहिनी. आणि भगवान गोपाल कृष्ण बलराम दादा ज्या बाजूला त्यांना दिलेलं होतं जानोसा, सगळे लोक तिकडंच पाहत होते. इकडे बघा, तिकडे लक्ष द्यावं का, तिकडून येईल, धूळ दिसते का, रथ दिसतो का, नाही म्हणले, काही नाही, धूळ नाही, रथ नाही, कुणी नाही म्हणले. आपलं लक्ष तिकडंच आहे, तिकडं पहा बरं का, या दिशेला पहा, त्या दिशेला पहा. आणि भगवान गोपाल कृष्णाने या ठिकाणी चकमा दिला. जसं शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीचे युद्ध कौशल्य आत्मसात केले
हे फसवायचं, इकडे चकमा द्यायचा आणि दुसरीकडूनच यायचं. त्याप्रमाणे श्रीकृष्ण एकदम पूर्वेच्या बाजूने आले, दिलं होतं पश्चिमेला जानोसा, आणि आले पूर्वेकडून. इकडे सगळे जण पश्चिमेकडेच पाहत होते. ताम देव माया मिव शब्द वापरलाय. सगळ्या भगवंतांनी सगळी देव माया मोहित केलं, सगळ्यांना मोहित केलं. आणि रुक्मिणीकडे सगळे बघू लागले. अहो काय रुक्मिणी असे पायऱ्या उतरून खाली येऊ लागली. एक तिने प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारताना असं पदरवरती करून बघू लागले. आतापर्यंत तिचा चेहराच लोकांना दिसला नाही. आणि रुक्मिणी किती सुंदर होती हे पाहताना तिच्या चेहऱ्याकडे एवढे भुलले की आपल्या हातात शस्त्र हे विसरले, शस्त्रच खाली पडले. काय सौंदर्य हे म्हणे, काय हो सुंदर आहे, पहा म्हणे. रुक्मिणीकडे पाहायला लागले. तिने डोळे आपल्या भगवंताकडे लावलेले होते. कुठून येतोय कृष्ण पाहत होती, आणि म्हणून पदरवरती केला तर तिच्या चेहऱ्याकडे बघून सगळे सैनिक तिच्याकडेच बघू लागले. आणि हातातले सगळे शस्त्र खाली पडले, हातातल्या तलवारी खाली पडल्या, धनुष्य गळून पडले, बाण विसरले. आणि तेवढ्यात इकडून भगवान जिकडून यायला नाही पाहिजे तिकडून आले. आपल्याला वाटलं इकडून येतील, पण तिकडून न येता दुसऱ्या दिशेने आले. आणि ताबडतोब ही पाहत होती, हळूहळू चालत होती. त्यांनी वर्णन केलेलं आहे की कमलासारखे तिचे पावलं होते, फुलासारखे. आणि हळूहळू का, अहो कृष्णाला यायला वेळ लागायला, अजून कसा नाही आला, अजून कसं. तिला वाटलं इकडूनच येणार आहे, म्हणून ती लांब दूर पाहत होती. कृष्ण दिसत नव्हते. आणि हळूहळू ताम देव मायामी बबीर मोहिनी सुमध्याम कुंडल मंडितानाम, तिचे कुंडल हालत होते. आणि वर्णन असं केलेलं आहे की तिचे केश कलाप डोळ्यावर येत होते. ती हळूच बाजूला करत होती. कुरळे केस होते. श्यामा नितंबाम अर्पित रत्नमेखलाम व्यंजस्तरीम कुंतल शंकिते क्षणाम, कुंतल शंकिते क्षणाम. कुंतल असे डोळ्यावर यायचे, ती डोळे कुंतल बाजूला करायची. जे कृष्णाच्या प्रमाणेच तिचे सुद्धा कुरळीच केस होते. शुचिस्मिताम. आणि तिच्या सौंदर्याकडे पाहता पाहता सगळे लोक थक्क झाले. पेतुष्टित उगज रथाश्व विमूढा. हत्तीवर बसलेले लोक, हत्ती मोठमोठे हत्ती होते, त्याच्यावर लोक बसले होते. घोडे होते, घोड्यावर बसले होते. रथ होते, रथावर बसले होते. पण सगळे भगवंताच्या मायेने विमोहित झाले. आणि तेवढ्यात भगवान आले. अजून तिची प्रदक्षिणा चाललेली, 1 2 त्या प्रदक्षिणा तरी किती मारते. 4 प्रदक्षिणा झाल्या, 5वी प्रदक्षिणा अर्धीच झाली. तेवढ्या तिकडून कृष्ण आले. हे रुक्मिणी चल बस. रुक्मिणी तिकडे पाहत होती. कृष्ण तुम्ही आलात का, बस म्हणतो लवकर. आणि तिला रथावर बसायला जमेना, कारण रथ उंच होता. कृष्णाने तिच्या बाहूला धरलं आणि रथात बरोबर टाकलं. आणि रथ असा वायुवेगाने हाकला की उत्सारे वाम कर. डाव्या हाताने तिला वरती बसवलं आणि तिच्या डाव्या हाताला धरून वरती बसवलं. आणि तिथून जो रथ हाकला, जहार कृष्ण द्विजां समीक्षताम. सगळे कृष्णाचे जे विरोधक आहेत त्यांच्या समक्ष कृष्णाने तिला पळवून नेलं. आणि सगळे म्हणू लागले रुक्मिणी कुठे आहे. कुणी म्हणलं दर्शन घेत होती, कुणी म्हणले नाही प्रदक्षिणा मारत होती, कुणी म्हणले नाही पायऱ्या उतरत होती, कुणी म्हणले नाही आतमध्ये असेल. अहो रुक्मिणी नाही, रुक्मिणी नाही, रुक्मिणी. अहो दासी म्हणले काय की आत्ता इथं होती. आणि मग मात्र कळालं की रुक्मिणी नाही, शृगाल मध्यादी भाग धरे. भगवंतानी आपला भाग नेला. सगळे म्हणाले की कोल्या कुत्र्यांनी भाग न्यावा असं भगवंताच्या मनात नव्हतं. सिंहाचा भाग सिंहच घेऊन जावा म्हणून शृगाल मध्यादी भाग धरी. अहो सामान्य स्त्रिया ह्या सामान्यांच्या अधिकारी होतात, सामान्यांच्या पत्नी होतात. पण ही देवी आहे, ही प्रत्यक्ष भगवती आहे, ती भगवंताचीच पत्नी व्हायला पाहिजे. असं म्हणतात की राधा ही जशी भगवंताचं शक्ती आहे, राधा ही गोलोकामधली, तशी या ठिकाणी रुक्मिणी ही भगवंताची शक्ती आहे. त्यामुळं तम्मानीनं स्वाभिमान म्हणजे सावयम परे जरासंध वशान से हिरे. आणि सगळे लोक म्हणू लागले अहो कृष्णाने मुलगी पळवली. म्हणले दिगस्मान यशात धन्वनाम. काय कृष्णाने मुलगी पळवली. इकडे सगळे रुक्मी रथ वगैरे म्हणू लागले काय म्हणता कृष्णाने मुलगी पळवली. हो म्हणले कृष्णाने. अरे 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 धिक्कार असो आपला. गोपै ऋतम. गोपै गोप म्हणलं, त्या गोपाळांनी पोरगी पळवली. गोपाळांनी म्हटले, कृष्णाने म्हणलं नाही. त्या गोपाळांनी शेवटी पोरगी पळवली. कसा केसरी ना मृगैरी. व एखाद्या सिंहाने जसं हरिण घेऊन जावं, सिंहाने जसं त्याचा भाग घेऊन जावा, त्याप्रमाणे रुक्मिरथ हे सगळे हताश झाले. म्हणले अरे धिक्कार असो आपला.
इकडे शुकाचार्य म्हणतात परीक्षिता, याप्रमाणे सगळे जण म्हणले, अहो तुम्ही काय करत होता? ते म्हणले, काय की आम्ही हे काय शस्त्र अस्त्र आमचे तयारच होते. मग करायचे काय म्हणले, कुठं बाण मारू? कृष्ण गेले, आता कुठं मारता म्हणे. तुम्ही रथावर बसले होते, कुणी हत्तीवर बसले होते, तुम्ही काय करत होता? डोळे झाकले होते काय? म्हणले, अहो काही कळलंच नाही. अश्वपृष्ठे गजस्कंधे रथोत्पत्ते जो कोविदा. अहो मोठमोठे तुम्ही कोविद, तुम्ही रथ हाकणारे, तुम्ही हत्ती चालवणारे एवढा मोठाले, तुम्हाला कृष्ण दिसले नाही? म्हणले, नाही हो, कृष्ण कधी आले कधी गेले, आम्हाला डोळ्याची पापणी लवती ना लवते तोच कृष्ण गेले असं कळल्याबरोबर शिशुपाल तो रडायलाच लागला. अरे 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 काय म्हणले, रुक्मिणी नेली का? मग सगळे जरासंधाधिक आले, म्हणले शिशुपाला जाऊ दे, रडू नको. का? जाऊ दे म्हणले, एवढं काय त्याच्यात, आपण एखाद्या बाहुलीशी तुझं लग्न लावून देऊ. रुक्मिणी म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे का? शिशुपालम समेत बेतर्थ दारा मी वातुरम. अरे 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 म्हणले, भो भो पुरुषार्दूल. हे बा, यथा दारुमयी योशी. स्त्री म्हणजे काय? एखादी दारुमयी, एखादी लाकडाची बाहुली म्हणजे स्त्री. स्त्रीसाठी काय रडायला लागला? तुला दुसऱ्या अनेक स्त्रिया करून देतो. अधुना वयम सर्वे वीर युथ युथ पहा. आणि मग मात्र रुक्मीला राहवलं नाही. रुक्मी म्हणाला, थांबा, त्या कृष्णाला आत्ताच्या आत्ता मी पकडतो आणि ठार मारतो. कृष्ण कसा मुलगी पळून देतो? आमचे सगळे योद्धे या ठिकाणी तयार आहेत, जरासंधाचं सैन्य तयार आहे. आणि रुक्मी सगळं सैन्य घेऊन, चतुरंग सैन्य घेऊन निघाला आणि म्हणाला, कृष्णा थांब थांब, कुठे पळतोस तू? तू असा युद्धातून पळून जाणार आहे? थांब, तुझ्यामध्ये काही ताकद असेल तर माझ्याबरोबर युद्ध कर प्रतिजज्ञे. आणि जर मला कृष्णाशी युद्ध करून जय मिळाला नाही तर मी आता पुन्हा कुंडिनपुरात येणार नाही, मी दुसरं नगर स्थापन करून राहील. आणि मग रथैकेन गोविंदम. कृष्णाजवळ एकच रथ होता. कृष्ण रथ घेऊन पळाले पुढे आणि इकडे रुक्मी कृष्णाच्या मागे अनेक सैन्य घेऊन धावला. या दोघांचं तुमुल युद्ध झालं. तेवढ्यात बलराम दादा आले. बलराम दादानी बाकीच्या सैन्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. तेवढ्यात यांनी 5 बाण मारले, कृष्णाने तेवढेच मारले, सगळं धनुष्य तोडून टाकलं आणि रुक्मीला पकडलं. आणि आता कृष्ण मारायला लागले रुक्मीला. एवढ्यात रुक्मिणी समोर आली. अहो कृष्णा, माझ्या भावाला मारू नका, काही झालं तरी माझा भाऊच आहे, माझ्या भावाला कशाला मारता? आणि तुम्ही आता त्याला विरथ केलंय. शेवटी तो शरण आलाय. दृष्टा भ्रातुवदोद्योगम. ती घाबरली, कृष्णा मारू नका. हंतु नारसी कल्याण भ्रात्रम मे महाभुज. माझा भाऊ आहे, त्याला मारू नका. आणि मग मात्र त्यावेळेस बलराम दादा समोर आले. बलराम दादा म्हणतात, कृष्णा, आता या युद्धामध्ये निदान या स्त्रीचा भाऊ तरी मारू नको. बाकीचं युद्ध, बाकीचं सैन्य मेलं तर जाऊ दे, पण तिच्या समोर तिच्या भावाचा वध करणं योग्य नाही. तिचा वध करायचा असेल तर आपल्याकडे नियम आहेत, पण त्याचे 5 पाठ काढून टाक, त्याचे अर्ध्या मिशा काढून टाक, त्याप्रमाणे त्याला विरथ करून टाक, त्याच्या जवळचं धन हरण करून घे, त्याचं धनुष्य मोडून टाक, झालं, त्याला हाकलून दे, झालं. याला म्हणतात वधच आहे हा एक प्रकारचा. कृष्णाने त्याचप्रमाणे त्याचे 5 पाठ काढले, त्याला हाकलून लावलं. आणि मग मात्र हा निराश झाला आणि तो म्हणाला, आता मी पुन्हा कुंडिनपुरात जाणार नाही. भोजकट नावाचं नगर त्यांनी स्थापन केलं आणि तिथे तो राहिला. याप्रमाणे भगवान रामाने सुद्धा कृष्णाला उपदेशित केलं. भगवान भीष्म गजुदाम एवं निर्जित भूमिपान. आणि इकडे जीवा शिवा होत असे लग्न. हे नाथ महाराज म्हणतात, जीव आणि शिव. जीव ही रुक्मिणी आहे आणि शिव म्हणजे गोपाल कृष्ण आहे. या दोघांचे हे लग्न झालेलं आहे. म्हणून आपल्या द्वारकेला रुक्मिणीला आणल्याबरोबर सगळीकडं सुंदर अशा प्रकारचे चंदनाचे सडे टाकले, नगर सजवलं, सर्वत्र पताका आणि तोरणं लावायला लावले. अपूर्ण कुंभा, सगळ्या प्रत्येकाच्या घराच्या समोर पूर्ण कुंभ जल भरून ठेवले. त्याप्रमाणे धूप आणि दीप हेही लावले आणि सर्वत्र आनंद निर्माण केला. प्रमुष्टमणी कुंडला, सर्वत्र सर्व नगर सजवलं, महोत्सव त्या ठिकाणी केला. ब्राह्मणाला बोलावलं, केळीचे स्तंभ उभे केले, आंब्याचे पानं लावले आणि ब्राह्मणाला बोलावलं. म्हणे काय, आता विधिवत लग्न करायचे. याप्रमाणे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे दोघंही पाटावर उभे राहिले, चौरंगावर उभे राहिले. द्वारकाया मबुद्राज महामोदक रोक साम. आणि मोठाचे मोठा उत्सव केला. आणि या वेळेला भगवान गोपालकृष्णाचं लग्न रुक्मिणी बरोबर लागलं. सावधान
यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणैर्देवाय तस्मै नमः। शुभं भवतु। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्णाचं रुक्मिणी सोबत लग्न लागलं। याप्रमाणे सर्वांना आनंद झाला। त्यावेळेला भगवंतांनी सर्वांना सगळं गाव जेवण दिलं। याप्रमाणे सर्व आनंदात झाले आणि नरा नारी अष्टमुदिता हा सगळ्यांना कपडे लत्ते केले। कृष्णाने आंदण दिलं सगळ्यांना। सगळे गावातले लोक यांना कपडे लत्ते अलंकार दाग दागिने हे सगळं भगवंतांनी दिलं। अभूधन्य भावानाम कृष्ण रूपतौन रूप नरा नारी अष्टमुदिता प्रमृष्टमणी कुंडला हा। याप्रमाणे सर्व द्वारकेतल्या लोकांना आनंद झाला आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचे हे अहो सनातन ब्रह्म हे या प्रकारचे आहे। हे दोघं वेगळे नाहीतच, हे एकच आहे। या ठिकाणी त्यांनी म्हटले की जीव आणि शिव किंवा शिव आणि शक्ती हे वेगळे नाहीत। शिव आणि शक्ती एकरूपच आहे। आपल्याला ते द्वैत वाटतं, परंतु इथे द्वैतात छलान मुहू हे द्वैत नाहीये, हे फक्त दाखवण्यापुरतं द्वैत आहे। पण वास्तविक शिव आणि शक्ती हे एकरूपच आहे, समरूपिणो हो। त्याप्रमाणे भगवत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या अमृतानुभवामध्ये सुरुवातीलाच म्हटले की शिव आणि शक्ती हे समरूप आहेत, हे वेगळे नाहीत। फक्त आपल्याला दिसण्यासाठी केवळ व्यवहारापुरतं आपण ते द्वैत मानतो, परंतु हे दोघे एकरूपच आहेत। याप्रमाणे ते म्हणतात की भगवान गोपाल कृष्ण म्हणजे शिवरूप हे ब्रह्मचैतन्य आणि रुक्मिणी ही शक्तिरूप अर्थात जीवाशिवा होत असे लग्न असं नाथ महाराजांनी म्हटलंय। याप्रमाणे आता पुढे भगवंताचे इतर विवाह कसे होतील आणि प्रद्युम्न कसा जन्माला येईल आणि शंभरासुराचा वध कसा होईल या संबंधीचं जे विवेचन आहे ते उद्याच्या चिंतनात करण्यात येईल। हरे नमः। कुंडलीक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। श्री